हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। लाडक्या मित्रासाठी झोपडपट्टी दान केली जात आहे। धारावीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। धारावीचा टेंडर रद्द का करू नये याचं उत्तर सरकारनं द्यावं। मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही। धारावीकरांसाठी रस्त्यावर उतरणार उद्धव ठाकरेंचा इशारा। विरोधकांच्या बुद्धीला बुरशी लागलीये। देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला तर काहींच्या मानसिकतेला बुरशी लागलीये। उद्धव ठाकरेंचा पलटवार। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर आणि भाजप नेते संजय उपाध्याय यांच्यात भेट झाल्याची माहिती। जितेश अंतापूरकर भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा। क्रॉस वोटिंगमध्ये जितेश अंतापूरकरांचं नाव असल्याच्याही चर्चा। विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं। अजितदादा आणि शरद पवार एकत्रही येऊ शकतात। शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्यास आम्हाला आनंदच होईल। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचं वक्तव्य। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। अतुल बेनकेंनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण, तर जुन्नरच्या विकासासाठी भेट घेतली। अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभेत ज्यांनी राष्ट्रवादीचं काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जपवणूक करणं ही आमची जबाबदारी। शरद पवारांचं वक्तव्य। तर मी आढळराव पाटलांचं काम केलं, बेनकेंची प्रतिक्रिया। उमेदवारीसाठी काही नेते इकडे तिकडे जातात। पवार आणि बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांचं वक्तव्य। कुणी कुणाचीही भेट घेतली तरी अजितदादा पक्ष सांभाळण्यास सक्षम। अतुल बेनके पवारांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मी माझ्या पैशानं गुलाबी जॅकेट घातलं, माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटतं ते मी करतो। गुलाबी कॅम्पेनवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचं उपोषण सुरू। 29 ऑगस्टला डाव टाकणार, बघा कसा डाव टाकतो। महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे, मनोज जरांगेंचं वक्तव्य। लाडका भाऊ लाडकी बहीण या योजना हा सरकारचा डाव। सगळी गर्दी लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली, मनोज जरांगेंचा आरोप। मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणासाठी अजय बारसकरांचं सागर बंगल्याबाहेर आंदोलन। आंदोलक अजय बारसकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सरकार डुप्लिकेट असल्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयीचं आकर्षण। वाघनखांवरून संजय राऊतांचा निशाणा। वाघनखे ही काही मतं मागण्याची वस्तू आहे का? सरकार लोकांना फसवतंय, फसवणूक सरकारच्या अंगलट येणार। मुंबईच्या ग्रँड रोड परिसरातील नाना चौकात इमारतीचा भाग कोसळला, 4 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं। नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या पिपळा गावाला पुराचा वेढा। पिपळा गावात 5,000पेक्षा जास्त लोकांचं वास्तव्य। गावातील मेडिकलमध्ये देखील पाणी शिरलं। रत्नागिरीत 24 तासात 83 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस। रत्नागिरीत मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्र रूप, तर रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। गोवा किनारपट्टीवर मालवाहक जहाजाला आग, कोस्टगार्डकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा। वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती। पुण्यात न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीला रवाना। पूजा खेडकर दिल्लीवरून थेट मैसूरला जाणार, सूत्रांची माहिती। गाड्यांवर फास्टॅग नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय। मध्य रेल्वे मार्गावर उद्या ब्लॉक। उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान ब्लॉक असणार, तर हार्बर रेल्वे मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।